अक्कलकोटचे पोलीस उपाधीक्षक यामावर आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्यापासून घातपात घडण्याची शक्यता असल्याचा आरोप राजशेखर पोलासे यांनी केलाय। अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथील रहिवासी असलेले राजशेखर पोलासे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली। सलगर येथील राजशेखर पोलासे यांचे बंधू हनुमंत पोलासे यांना बेपत्ता करून हत्या केलेली असताना आरोपीचे लेखी जबाब घेतलेला असताना आणि यामध्ये आरोपींनी आपल्या भावाची हत्या केलेली स्पष्टपणे दिसून येते। आरोपी चंद्रकांत कालीबत्ते, सुरेश पोलासे, उमेश पोलासे, मल्लप्पा पोलासे, हनुमंत भडोळे हे आरोपी जेरबंद होईल या भीतीपोटी अनंत कुलकर्णी यांची बदली करण्यात आली। बदलीनंतर संपूर्ण पुरावा नष्ट केला गेलेला आहे। तत्कालीन पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, बीडी बहिरगोंडे, हवालदार वाळकी या सर्वांनी मिळून पुरावा नष्ट करून आपली बनावट सही करून भावाच्या हत्येची केस न्यायालयात पुढे न जाता परस्पर वरिष्ठांकडे पाठवून फाईल केली। संबंधित अधिकाऱ्याबाबत पुणे येथील खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे। येत्या 24 जुलै रोजी सुनावणी आहे। पुरावा नष्ट केलेले अधिकारी हे आरोपी आहेत हे सिद्ध झालेले आहे। त्यामुळे हे अधिकारी तसंच भावाची हत्या केलेले आरोपी बाहेर येण्यासाठी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करणं, अपघात करून हत्या करणं किंवा भावासारखीच बेपत्ता करून हत्या करणं असा काही घात होऊ शकतो। याला अक्कलकोटचे DYSP विलास यामावर, तत्कालीन पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी आणि BD भोरगुंडे वाळके हवालदार हे जबाबदार असतील असं राजशेखर पोलासे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। पोलासे माझ्या भावाचं बेपत्ता करून हत्या केलेली आहे। मग हत्याचा तपास होत नाही म्हणून मी मुंबई उपोषण केल्यानंतर अनंत कुलकर्णी या अधिकाऱ्याची निवड झाली। मग अनंत कुलकर्णींनी अदखल स्वरूपाचे सर्व तपास करत असताना संशय आरोपीचे सर्व जबाब घेतले। त्यावेळी त्यांनी हत्या केलेले सिद्ध झालं होतं। मग लगेच तडकाफडकी अनंत कुलकर्णी साहेबांची बदली केली। त्यांच्या बदलीनंतर आरोपींनी म्हणजे संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी सर्व पुरावे नष्ट केले आणि त्याच वेळी मुंबईतील जो DGP कार्य अप्पर पोलीस महासंचालक मीच अनंत कुलकर्णी साहेबांच्या विरुद्ध तक्रार दिली, खोटी पत्र दिलं। म्हणजे त्याच्या पाठीमागे हेतू एवढाच होता की माझा तपास अनंत कुलकर्णी साहेबांनी तपास करू नये भावाचा आणि मला न्याय मिळू नये आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची बदनामी व्हावा हा अप्पर पोलीस महासंचालक आणि त्याच्याविरुद्ध मी खंडपीठात माझ्या बाजूने निकालही लागलेला आहे आणि तो गुन्हेगार आहे हे सिद्ध झालेले आहे। खंडपीठाने तसं मुंबई मंत्रालयात खंडपीठ निकाल दिलेला आहे। मग ह्या अधिकाऱ्यांनी पुरावा नष्ट केलेल्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध मी पुणे खंडपीठात याचिका दाखल केलेलं आणि येत्या 24/7/2005 रोजी ही सुनावणी आहे। त्यामुळे हे अधिकारी सुद्धा माझी घाई सुद्धा घातपात करतील किंवा माझ्यावर खोटे गुन्हा सुद्धा दाखल करतील। विलास यामा, जितेंद्र कोळी, BD बहिरगुंडे, वाळकी हवालदार अक्कलकोटचे संबंधित अधिकारी पुरावा नष्ट केले अधिकारी। मग त्यामुळे हे आज हे आरोपी आहे ते कागदावरून सिद्ध होतोय। मग खंडपीठात सुद्धा हे आरोपी म्हणून हे आज जेलला जाणार म्हणून त्यांनी कुठलीही कारवाई घातपात माझी करतेली आरोपी आणि हे अधिकारी म्हणून आणि अनंत कुलकर्णींची साहेबांनी तपासणी एव्हिडन्स जे पुरावा नष्ट केल्यामुळे 6/5/2024 रोजी माझा पुन्हा दुसरा चुलत भावाचा सुद्धा हत्या झाली भीमाशंकर पोलाशेचं। त्याचं पण निगरून क्रूरपणे हत्या केली आणि त्यामुळे मला न्याय मिळावा म्हणून मी आपल्याकडे मागणी करत आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, हा विषय राज्याचे मुख्य अतिरिक्त साहेबाकडे मी तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही स्टडीसाठी राज्याचे मुख्य अतिरिक्त सचिव म्हणून डॉक्टर इकबाल सिंग चहल यांच्याकडे दिलेलं आहे। पण त्यांनी सुद्धा ह्या संबंधित प्रकरणातील अधिकारी हे फेवर टू क्रिमिनल्स असे त्यांनी तुमच्याकडे विषय ठेवलेले आहेत माननीय फडणवीस साहेब, आणि मला न्याय द्यावा आणि महाराष्ट्रातील प्रामाणिक अधिकाऱ्यांना सुद्धा न्याय।